जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत जुलै महिन्यातील महत्त्वाच्या अपडेट. अनेक महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, जुलै महिन्यातील हप्ता कधी जमा होणार? कोणत्या महिलांना पैसे मिळतील? KYC करणे आवश्यक आहे का? बँक खात्याशी संबंधित कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात आणि कोणत्या कारणांमुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास उशीर होऊ शकतो? या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र प्रत्येक महिन्यात हप्ता जमा होण्यापूर्वी शासनाकडून लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी, बँक खात्याची तपासणी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया केली जाते. त्यामुळे काही वेळा सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होत नाहीत. काहींना आधी तर काहींना नंतर रक्कम मिळू शकते. सध्या अनेक सोशल मीडिया पोस्ट आणि यूट्यूब व्हिडिओमध्ये हप्त्याच्या तारखेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहे. मात्र शासनाकडून अधिकृत घोषणा होण्यापूर्वी कोणतीही तारीख निश्चित मानू नका. अधिकृत माहिती आल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. अफवांवर विश्वास ठेवल्यास अनेकदा गैरसमज निर्माण होतात. आता KYC आणि बँक खात्याबाबत बोलूया. ज्या महिलांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे, खाते सक्रिय आहे आणि आवश्यक माहिती योग्य आहे, अशा लाभार्थ्यांना पैसे जमा होण्यास अडचण येण्याची शक्यता कमी असते. जर अलीकडे मोबाईल नंबर, बँक खाते किंवा इतर माहितीमध्ये बदल केला असेल, तर ती माहिती संबंधित कार्यालयात किंवा बँकेत योग्य प्रकारे अपडेट झाली आहे का, हे एकदा तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय अर्जामधील नाव, आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यातील नाव यामध्ये मोठा फरक असल्यास किंवा खाते बंद, निष्क्रिय किंवा चुकीचे असल्यास लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे आपल्या सर्व कागदपत्रांमधील माहिती जुळते का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. ज्या महिलांना नुकताच अर्ज केला आहे किंवा त्यांचा अर्ज पडताळणीच्या प्रक्रियेत आहे, त्यांना थोडा वेळ लागू शकतो. प्रत्येक अर्जाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला जातो. त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक आहे. जर तुमच्या खात्यात अजून रक्कम जमा झाली नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाहीये. सर्वप्रथम तुमचे बँक खाते सक्रिय आहे का, आधार लिंक आहे का आणि अर्जाची स्थिती योग्य आहे का, हे तपासा. अधिकृत अपडेट आल्यानंतरच पुढील निर्णय घ्या. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही नवीन अधिकृत घोषणा, हप्त्याची माहिती किंवा शासनाचा नवीन निर्णय जाहीर झाला तर त्याची सर्वात आधी आणि अचूक माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळेल. म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.